सर तुम्ही मला मिस्टर जयराम खानोलकर कशी झालीत कामं? ठीक चाललंय सर. का ठीक का? चांगलं का नाही चालू आहे? नाही सर, चांगलं चाललंय. कुठल्या प्रोजेक्टवरती काम चालू आहे सध्या? सर दाभोळकरांची टूर आत्ताच प्लॅन करून झाली. पुढच्या काही दिवसात त्यांची टूर जाईल. शिवाय इतर काही क्लायंटशी पण मीटिंग चालू आहे. वेळ कमी पडत असेल ना तुम्हाला? मी काय विचारतो मिस्टर जयराम खानोलकर, तुम्हाला तुमची इतर कामं करायला तुम्हाला वेळ कमी पडत असेल ना? खूप कामं असतील तुमची राहिलेली. काय चालवलं तुम्ही? सांगा ना, काय चालवलं तुम्ही? ही कंपनी तुम्हाला पगार देते, मी तुम्हाला पगार देतो, आणि तुम्ही कंपनीचं काम सोडून तुमचं स्वतःचं काम करताय. तुमची कंपनी सुरू करताय, आणि ते पण या कंपनीच्या क्लायंट सोबत बिझनेस करायची स्वप्न बघताय. ही कंपनी तुम्हाला फॅसिलिटीज देते, तुम्हाला रिस्पेक्ट देते, कारण ही कंपनी तुमच्यावर विश्वास ठेवते, आणि तुम्ही कंपनी पासून लपून स्वतःची कामं करताय. बिझनेसमॅन होण्याची स्वप्न बघताय. पण सर कुठलंही स्पष्टीकरण नकोय मला. मिस्टर दाभोळकरांनी फोन करून मला सगळं काही सांगितलंय. मला सांगा, कंपनीने तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवण्याची संधी दिली नाही? दिली का नाही? तुमच्यावर विश्वासाने जबाबदारी टाकली नाही, पण तुम्ही मात्र कंपनीला फसवायचा प्रयत्न केला. सर मी आऊला मध्ये घ्यायचं नाही. आऊला जर ही गोष्ट कळली तर आऊला सुद्धा तितकाच धक्का बसेल जेवढा आम्हाला धक्का बसलाय. या आधी तुम्हाला कंपनीत मी काढायला निघालो होतो तेव्हा आऊने तुम्हाला वाचवलं, पुन्हा एकदा संधी दिली, पण तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? तुम्ही फक्त स्वतःच बघणार. सर मिस्टर जयराम, तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे आला होता तेव्हा मी तुम्हाला 5 लाख रुपयांचं लोन दिलं होतं, आठवतंय? नाही ठीक आहे, मी असं समजेन की ते 5 लाख रुपये मी माझ्या एखाद्या बिझनेसमध्ये गमावले, पण तुम्ही माझ्याशी खोटं वागलात, आणि खोटं वागणं मी कदापिही सहन करू शकत नाही. खोटं हे खोटं असतं, आणि त्याला कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन नसतं. त्यामुळे मिस्टर जयराम, या क्षणापासून या कंपनीतनं मी तुम्हाला काढून टाकतोय. मला आजच्या आज मेल करून तुमचा राजीनामा हवाय. इज दॅट क्लिअर? नाउ गेट आउट. वाह जयसाहेब वाह, कमाल आहे हा तुमची. नाही म्हणजे ऑफिसच्या वेळेत गप्पा मारणं, ऑफिसमध्ये कॉम्प्युटरचा क्लास सुरू करणं, हे सगळं ठीक आहे हो, पण ऑफिसच्या नावाखाली स्वतःचा बिझनेस करणं शोभतं का तुम्हाला? आणि बिझनेस कोणासोबत? तर दाभोळकर साहेबांसोबत. नवरे, काय बोलताय तुम्ही हे सगळं? हे बघा, मला माहितीये म्हणून मी बोलतोय. यातलं एकही अक्षर खोटं नाहीये. अहो, दाभोळकरांनी स्वतः फोन करून सांगितलंय. खरं आहे ना जयसाहेब? जयसाहेब, अहो कशाला बिझनेसमॅन होण्याचं स्वप्न बघताय? हा, पगार घेताय ना, मग नोकरी करायची. काय जयसाहेब, नशिबात असताना तेवढंच मिळतं, नाहीतर मग हे असं गमवावं लागतं.
नोकरीवरून काढून टाकलं ना सरांनी तुम्हाला? हा, नवरे, काय चाललंय तुमचं? तो काही बोलत नाहीये तर तुम्ही थांबतच नाही आहात, चालूच आहे तुमचं. तो काय बोलणार? बोलायला काही शिल्लक ठेवलंय का? हो, पण सरांचं बोलणं झालंय ना त्याच्याशी. मग तुमचा काहीच संबंध नाहीये, काही अधिकारही नाहीये तुम्हाला त्याला बोलण्याचा. जय, काय चाललंय हे सगळं? तू खरंच दाभोळकरांबरोबर बिझनेस करणार आहेस? म्हणजे हो, जय, तू स्वतःचं काहीतरी नवीन सुरू करू पाहतोयस आणि तू मला काही सांगितलंही नाहीस, काही शेअरही केलं नाहीस माझ्या बरोबर. मी काहीतरी मदत करू शकले असते तुझी. जय, मी काहीतरी बोलतीये तुझ्याशी, बोल माझ्याशी. हे बघ, सरांचा स्वभाव मला माहितीये. ते रागानं बोलले असतील, पण तू नको मनावर घेऊस. आणि सरांनी जॉबवरून काढून टाकलं असं सांगितलं असेल ना, तरी आऊ येईपर्यंत थांब. त्यांना प्रामाणिकपणे सगळं सांग. अरे त्या बोलतील सरांशी. काही उपयोग नाहीये, कारण निर्णय झालेला आहे. आणि मला नाही वाटत की एवढी मोठी चूक वहिनी साहेब सुद्धा माफ करतील. त्यांना हा असला खोटारडेपणा सहनच होणार नाही. नवरे, तुम्हाला काय माहितीये जय खोटं बोलला ते? म्हणजे मग सर उगाच भडकलेत का? सरांचं काही चुकतंय असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही नाही, ते चुकतायत असं मी म्हणत नाहीये, पण त्यांचा गैरसमज होऊ शकतो ना. आणि तसंही आपल्या ऑफिसमध्ये बरेच जण खोटं बोलतात, पण ते सरांपर्यंत जात नाही. काय नवरे सर, बरोबर ना? वा चांगले. आता तुला तुझी कामं समजावून द्यायची का? नाही, ती करतोच मी, पण कधीतरी माणुसकी म्हणून बोलावं लागतं ना. मला नाही वाटत जय सर खोटं बोलतील म्हणून. मग जा ना, साहेबांकडे जा, त्यांना सांग सगळं. आणि जाताना तुझा राजीनामा पण घेऊन जा. जय, पण मला वाटतं तू जर सरांना आधीच कल्पना दिली असती तर असं काही झालंच नसतं. अरे पण तो बाहेर काहीही करेल ना. इथल्या ऑफिस मधल्या कामावर त्याचा काही परिणाम होतोय का? पण दाभोळकर आपले क्लायंट आहेत ना. हो आहेत ना, पण तेही बिझनेस करायला तयार होतेच ना, आहेतच ना. मग त्यांनी असं सरांना हे सगळं सांगण्याची काहीच गरज नाहीये. हे एथिक्स आहेत का बिझनेसचे? अदिती, अदिती, सर भडकलेत का ग? अदिती, अगं बोल ना काहीतरी. नंदिनी मॅडम, का बोलताय तुम्ही तिच्याशी? काही अर्थ आहे का तिच्याशी बोलण्यात? ती लक्ष तरी देते का तुमच्याकडे? थांब, तिला काय? जय नोकरी सोडून जाणार म्हणजे तिच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना. आजपर्यंत प्रत्येक कामाचं क्रेडिट घेतलं जयनी केलेल्या. काय इनडायरेक्टली एक कॉम्पिटिशन होतीच ना तिच्यासाठी. आता काय मार्ग मोकळा झाला तिचा. आणि तू तिचीच बाजू घे. जय बघ, तू इथून जायचं नाहीस, पण तू तू गेलास. जय, असं काहीही होणार नाही. तू शांत हो. अरे आपण सगळे बोलू ना सरांशी. काहीही होणार नाही. जयराम, तुम्ही थांबा, मी आलेच. May I come in, sir? येस, प्लीज कम इन.
माझा राजीनामा. काय? हो सर, मला आता या ऑफिसमध्ये काम करायचं नाही. मिस दाभोळकर, मला कळेल हा निर्णय तुम्ही का घेतला? सर, कारण मला तुमचा निर्णय पटला नाही. म्हणजे मिस्टर जयरामनी जे केलंय ते योग्य आहे असं तुम्हाला म्हणायचंय? सर, त्यांनी असं का केलं हे महत्वाचं नाहीये का? आणि त्याहून ते ऐकून घेणं जास्त महत्वाचं आहे. सर, तुम्ही आमचे बॉस आहात. आम्हाला तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. तुम्ही आम्हाला जे करायला सांगता ते आम्ही केलं पाहिजे हेही मला मान्य आहे. पण सर, एक चांगला बॉस त्याच्या एम्प्लॉईचं ऐकूनही घेतो. मला खरंच असं वाटलं होतं तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे आहात, पण तसं नाहीये. व्हॉट डू मीन? काय म्हणायचं तुम्हाला? जो बॉस दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्या एम्प्लॉईला बाजू मांडण्याची संधी न देता कामावरून काढून टाकतो, अशा बॉस बरोबर मला काम करायचं नाहीये. मिस दाभोळकर, तुम्ही मिस्टर जयराम यांचं समर्थन करताय असं नाही वाटत आहे तुम्हाला? सर, त्यांनी काहीही लपवलं नाही. ते जे करत होते त्याची कल्पना होती मला. एक टीम लीडर म्हणून. आणि हो सर, जयराम जरी स्वतःचं काम करत असले तरी इथल्या कामाचा एक सेकंदही वेळ त्यांनी स्वतःच्या कामासाठी कधीच दिला नाही. कायम चांगला परफॉर्मन्स दिला. सर, मला माहिती आहे तुम्ही त्यांना संधी दिली, पण प्रत्येक संधीचं त्यांनी सोनं केलं. आपल्या कंपनीचे जुने क्लायंट्स त्यांनी परत आणले. सर, तुम्ही त्यांना आजपर्यंत खूप जबाबदाऱ्या दिल्या, अगदी विश्वासाने, आणि त्यांनी तुमचा विश्वास कायम ठेवत प्रत्येक जबाबदारी पार पाडली. इथल्या प्रत्येक स्टाफला आणि मला सुद्धा सगळ्यात जास्त जर कोणाची मदत झाली असेल तर ती आहे जयरामची. मग त्या प्रोजेक्टमध्ये ते इन्व्हॉल्व असो किंवा नसो, त्यांनी वेळ कधीच बघितली नाही. इथल्या वेळेचा किंवा इथल्या सोयींचा त्यांनी स्वतःच्या पर्सनल कामासाठी कधीच वापर केला नाही. सर, त्यांनी कोणालाही अंधारात ठेवलं नाही, कोणापासून काहीही लपवलं नाही. या सगळ्याची कल्पना एक टीम लीडर म्हणून मला कायम होती, आणि मलाच नाही तर आऊंना सुद्धा होती. काय आऊला हे सगळं माहिती होतं? हे बघ जय, तू कुठेही जाणार नाहीयेस. अरे आधी ती गेली ना आतमध्ये सरांशी बोलायला. प्रकरण अजून चिघळलं नाही म्हणजे मिळवलं. रजनी, कधीतरी तिच्यावर विश्वास ठेव. अमित, तिला जर बोलायचं असतं तर आत असतानाच बोलली असती ना ती. अरे पण रजनी आता ती आतमध्ये गेली आहे ना, मग कशाला वाद घालता या विषयावर? जय, थांब थोडा वेळ, धीर धर, होईल काहीतरी. हा? काय झालं? तुम्ही सगळे असे का उभे आहात? अहो बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही जरा सरांशी बोलून बघा ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झालं? आऊ, अविनाश सरांनी जयला कामावरून काढून टाकले. काय? हो, कुणालाही न सांगता तो स्वतःचा बिझनेस करत होता. सरांना कळलं आणि ते भडकले. आऊ, आऊ प्लीज काहीतरी करा. बघा ना त्याच्याकडे, तो काहीच बोलत नाहीये. स्वतःचं सामान आवरलंय आणि निघालाय तो. आऊ प्लीज. जय, मी आलेच. नाही, मला नाही वाटत आऊला हे सगळं माहिती असेल. हो, मला हे सगळं माहित होतं. आऊ, यांनी काय सांगितलं तू ऐकलंस का? जयची दाभोळकरांबरोबर मीटिंग होती हे तुला माहिती होतं?
बिझनेस मीटिंग होती हे मला माहित होतं, पण ती दाभोळकरांची होती हे माहित नव्हतं. दाभोळकरांचा आता फोन आला होता मला. त्यांनी सगळं सांगितलं मला आणि त्यांनी नकारही दिलाय. पण सर, जयरामनाही माहित नव्हतं हे डील दाभोळकरांसोबत आहे. जयरामना माहिती नाही असं होऊच शकत नाही. अरे नसेल माहित कदाचित. जो मुलगा कंपनी बाहेर काम करतोय त्याच्यासाठी परवानगी घ्यायला येतो, एवढ्या जबाबदारीने वागतो, तो अशी मोठी गोष्ट का लपवून ठेवेल? माझ्यापासून त्यांनी हे सगळं लपवलंच ना. अरे नाही लपवलं त्यांनी, तो तुला सांगणारच होता. मीच त्याला म्हंटल की तुझं सगळं फायनल झालं की मग अविनाशला सांग. आणि मला असं वाटलं होतं की तू खुश होशील. तू स्वतःच्या जिद्दीवर एवढं यश मिळवलंस, तसाच प्रयत्न तुझा एक एम्प्लॉई करतो याचा आनंद होईल, तुला अभिमान वाटेल असं वाटलं मला. आऊ, सरांनी निर्णय घेतलाय. सॉरी, पण मला या ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये. दाभोळकर, ठीक आहे. तुझा हाच निर्णय असेल तर मी नाही तुला अडवणार. सॉरी. जय, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. अरे आता आऊ आलेत ना, त्या बोलतील सरांशी. हा, हो जय, आईसाहेब जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत प्लीज कुठेही जाऊ नकोस. अदिती काय म्हणाले सर? अगं बोल ना. काय झालं आदिती? सरांनी जयला थांबायला सांगितलंय ना, मग सांग ना तसं. जय, नाही जयराम, तुमच्या बरोबर मी सुद्धा देव टूर सोडते. म्हणजे म्हणजे मी आत्ताच माझा राजीनामा देऊन आले. आदिती, अगं काय केलंस तू हे? तुला सरांशी आतमध्ये बोलायला सांगितलं होतं ना, मग हे काय करून आलीस? राजीनामा कशासाठी द्यायचा? कारण जयराम जो बिझनेस करणार होते त्याबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं, आणि आऊंना सुद्धा. काय? आईसाहेबांना माहिती होतं? हो, पण जर जयरामला आपली बाजू मांडण्याची संधीच मिळणार नसेल आणि जर ही नोकरी सोडावी लागणार असेल तर त्या गोष्टीसाठी मीही तेवढीच जबाबदार आहे. मला इथे काम करण्याचा काही अधिकार नाहीये. कमाल आहेस यार आदिती, तू कमाल आहेस. मोठेपणा मिरवण्याची एक संधी सोडत नाहीस तू. काय आता काय? एका मुलीनी आपल्या कलिगसाठी स्वतःच्या नोकरीवर पाणी सोडलं असं म्हणायला हवंय ना लोकांनी तुला? म्हणणार, सगळे म्हणणार. बघ बघ, लोकांच्या नजरेतला आदर बघ तुझ्याबद्दलचा. होणार तुला पाहिजे ते. आत्ता
ह्या सिच्युएशन मध्ये तुला महत्व हवंय, कौतुक हवंय. जय, आपण इतके दिवस दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर एकत्र काम करतोय, सतत भेटतोय, आणि तुला एकदाही मला नाही सांगावं असं वाटलं या तुझ्या बिझनेस बद्दल? हिला सांगितलंस तू? काय उपयोग झाला हिला सांगून? काय मदत केली हिने तुझी? एक मिनिट रजनी, कोणी कोणाला काय सांगितलं आणि काय सांगितलं नाही हे महत्वाचं नाहीये. काका, आता आऊ आल्यात, आपण सगळे म्हणून त्यांच्याशी बोलू, काहीतरी मार्ग निघेल. काहीही मार्ग निघणार नाही. काही मार्ग निघणार नसेल तर अरविंद, जय, आदिती, तुम्ही दोघांनी कुठेही जायचं नाहीये. मी आलेच.